नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 5वी इतिहासामधील किंवा परिसर अभ्यासमधील पाठ 6वा अश्मयुग दगडाची हत्यारे. तुम्हाला माहिती आहे का, अश्म म्हणजे काय? दगड. आणि युग म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो ना की हे आत्ताचं युग आहे, हे नंतरचं युग आहे, सध्या कलियुग सुरू आहे. तर अशा पद्धतीने ज्या युगामध्ये दगड वापरली जायची, दगड म्हणजे दगडाची हत्यारे वापरली जायची किंवा दगडांपासून काहीतरी बनवून वापरलं जायचं किंवा मेन ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दगडांपासून बनवल्या जायच्या, तर त्या युगाला आपण म्हणणार आहोत अश्मयुग म्हणजे दगडाचं युग. आणि त्या अश्मयुगामधली जी दगडाची हत्यारे आहेत, पर्टिक्युलरली हत्यारे, ती आता आपण बघणार आहोत. मग आता आपण आतापर्यंत काय पाहिलं की बुद्धिमान माणूस आहे, मानव आहे किंवा शक्तिमान मानव आहे, हे सगळे मानव आहेत. हळूहळू बुद्धिमान मानवाने शेती वगैरे करायला पण चालू केलं होतं. प्रगत बुद्धिमान जे आहेत त्यांनी चालू केलं होतं. पण मग त्याच्या व्यतिरिक्त शेती तर करत नंतर चालू झालीच, पण त्याच्या आधी अश्मयुगामध्ये जे प्राणी आहेत तर त्यांची शिकार करण्यासाठी आपण काय अशी शिकार नाही करू शकत, काहीतरी हत्यारं आपल्याकडे पाहिजेत. मग सुरुवातीला मानवाने दगडापासून हत्यारं बनवली होती. ती कुठल्या प्रकारची होती, कशी बनवली गेली होती, हे सगळं आता आपण बघूया. गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार. समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीमध्ये रुतलेली दिसली, तर ती आपण बाहेर काढायची असेल तर काय करतो? तर चकचकीतच काय किंवा काही पण सपोज की जमिनीमध्ये लहानपणी आपण असं करतो बघा, की इथे जमीन आहे, इथे कुठला तरी चकचकीत दगड आहे, आपल्याला तोच पाहिजे असतो किंवा काहीतरी चकचकीत कागद असेल, आपल्याला तेच पाहिजे असतं. सो आपण काय करतो, याच्या आसपासची माती बाजूला करून या दगडाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तर मग कदाचित फक्त बोटाने नुसतं आधी टोकरून बघतो की इकडची माती निघते का, इकडून तो दगड असा बाहेर येतोय का, हे आपण बघतो. जर तो दगड खूपच रुतलेला असेल तर आपण काय करतो, थोडासा दुसऱ्या एखाद्या टोकदार काहीतरी वस्तूने आसपासची माती बाजूला करतो आणि मग त्या दगडाला बाहेर काढायचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीने या गोष्टीसाठी पण आपण त्या टोकदार वस्तूला ऍज अ हत्यार म्हणून वापरलं. ठीक आहे. सो मग तर काहीतरी कडक काटकी शोधून त्या काटकीने उकरून बघूया. तरी पण नाही जमलं तर एखादा अणुकुचीदार म्हणजे टोकदार, अशा पद्धतीने टोकदार वगैरे काही दगड असेल तर तो शोधून आणूया. आणि त्या दगडाने काम तर व्हायलाच पाहिजे. नाहीच झालंय तर आपल्याला लोखंडी सळी आणावी लागेल, कारण आता दगडाने नाही निघत आहे म्हटल्यावर आता काहीतरी अजून जास्त टोकदार आणि मजबूत पाहिजे. मग काय आहे, सळी वगैरे काहीतरी आणावं लागेल. यावरून आपल्या असं लक्षात येतं की जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे आपण हत्यारे बदलतो किंवा त्याप्रमाणे आपण वस्तूंची निवड करतो. ठीक आहे. सो पुढील 4 गोष्टींवरती आपली जी साधनांची निवड आहे तर ती अवलंबून असते. पहिला आहे साधनांची उपलब्धता. आता खरं तर तो दगड निघतच नाहीये, त्या टोकदार दगडाने पण निघत नाहीये. मग आपल्याला लोखंडाची सळी पाहिजे ते काढण्यासाठी, पण सळी उपलब्धच नाहीये, मिळतच नाही आपल्याला कुठे. म्हणजे याचा अर्थ साधनांची उपलब्धता पण पाहिजे, तरच आपण तो दगड बाहेर काढू शकतो. कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर. आता अर्थातच तो दगड आपण जर म्हणजे असं माती बाजूला करून असं हाताने उकरून काढायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल, आपली एनर्जी पण जाईल, ऊर्जा पण जाईल. त्यापेक्षा तेच जर आपण एखाद्या लोखंडी सळीने किंवा अजून काहीतरी मजबूत वस्तूने काढलं तर लवकर निघेल तो दगड. ठीक आहे, कमी वेळेमध्ये कमी ऊर्जेमध्ये निघेल. त्यासोबतच अधिक परिणामकारकता म्हणजे रिझल्ट पण मिळाला पाहिजे. म्हणजे आपण एवढं सगळं मेहनत करून ते बरोबर हत्यार आपण वापरतोय, कमी वेळेमध्ये व्हावं असं आपल्याला वाटतंय, पण त्याच्याने ते काम झालं पण पाहिजे. नेक्स्ट आहे साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य. आता एखादं साधन आपण बनवलं म्हणजे आपण बऱ्याचशा मशीन्स आता बनवतो. का बनवतो मशीन? तर आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण कमी वेळेमध्ये बनवू शकू, यासाठी बऱ्याचशा मशीन आपल्याकडे आता अवेलेबल असतात. ठीक आहे. पण ते मशीन आपल्याला वापरताच येत नसेल तर काही उपयोग आहे का? तर नाही. मग ते सरावाने आता रोज एकदा सुरुवातीला आपल्याला नसेल वापरता येत मशीन, आपण 2-3 दिवस सरळ ती वापरली की नेक्स्ट टाइम आपल्याला ती वापरता येते. मग त्याच पद्धतीने सरावाने आपण एखादी गोष्ट जी आहे तर ती आत्मसात करू शकतो. चिंपांझी सारखे वानर सुद्धा बिया किंवा कठीण कवचाची फळे फोडण्यासाठी दगडाचा वापर करायचे. म्हणजेच काय, त्या अर्थात त्यांना पण काही कोणी फोडून थोडीच देणार आहे फळ खावा म्हणून, म्हणजे त्यांना स्वतःलाच फोडावं लागणार आहे ना. सो चिंपांझी वगैरे आपल्यासारखेच असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये काहीतरी घेऊन म्हणजे पकडू शकतात ते त्यांच्या हातामध्ये आपल्याप्रमाणे. सो मग ते दगड वगैरे घेऊन ते फोडणं हे सगळं कामं करू शकतात. तसेच वारुळातल्या मुंग्या पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतात. मानवही मृत प्राण्यांची हाडे, दगड, वाळक्या काट्या आणि काटक्या या सगळ्या साधनांचा उपयोग करत होताच. सततचे बारीक निरीक्षण, प्रयोग आणि अंगची कल्पनाशक्ती याच्या आधारे मग काठ्या असतील, काठ्या हीच मोठ्या आणि काटक्या म्हणजे एकदम बारीक पातळ अशा असतात. हाडे आहेत, दगड आहेत,
हे सगळं तासलं म्हणजे त्याला अजून आकार दिला, त्याला आपण जर असं घर्षण केलं त्याच्यावरती की दगडाला पण आकार मिळतो, हाडांना पण आकार मिळतो आणि मग त्याच्या मदतीने आपण त्याला तासून तासून म्हणजे आधी हाड असं असेल पण मी इथून पण तासलं इथून पण तासलं आणि त्याला छान असं टोकदार बनवलं त्या हाडाला, तर नक्कीच त्याचा उपयोग मला काहीतरी करण्यासाठी किंवा काहीतरी नवीन गोष्ट जी आहे तर ती नवीन हत्याराप्रमाणे मी याचा उपयोग करू शकते. तर अशा पद्धतीने अजून चांगली कामं होऊ शकतात. शिवाय त्या वस्तूला हवा तसा आकार पण देता येतो हे पण त्याला समजलं. मागील पाठामध्ये आपण पाहिलं की कुशल मानवाच्या अवशेषाबरोबर दगडाची हत्यारे मिळाली आणि त्या अवशेषांच्या जवळपास ती हत्यारं मिळाली म्हणून ती त्याने बनवली होती असं म्हणता येईल. हे सगळं आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. परंतु मग तो फक्त दगडाचीच हत्यारं बनवत होता का? तर याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल. आता अर्थात आपण काय बघितलं की जे जे अवशेष आपल्याला मिळाले, आता अर्थात त्या लोकांनी जे काय पुरून ठेवलं असेल तेच ॲज अ अवशेष आपल्याला मिळते बरोबर. मग त्या अवशेषामध्ये फक्त दगडाची हत्यारं होती. आता जी काही काटक्यांची वगैरे हत्यारं त्यांनी बनवली असतील ती काही इतक्या वर्ष राहणार नाही, कारण ते काटक्या जे आहेत ते एक प्रकारचं जैविक गोष्ट आहे, नष्ट होणारी गोष्ट आहे. इतरचे आसपासचे एकदम बारके बारके हे असतात कीटक वगैरे असतात ते काय ते खाऊन टाकू शकतात किंवा जमिनीमध्ये त्याची झीज पण होऊ शकते. दगडांची होणार नाही अर्थात, पण बाकी सगळ्या गोष्टींची होऊ शकते. मग असं काहीच नाहीये की फक्त दगडाची हत्यारं होती, इतर गोष्टींची पण हत्यारं होती. कारण तो इतर वस्तूंपासून पण हत्यारे बनवत होता. तथापि आपल्याला लाखो वर्षांपूर्वी मानवाने तयार केलेल्या हत्यारांमधील दगडाची हत्यारे तेवढी सापडू शकतात. हाडांची पण क्वचित मिळतात कारण सापळे मिळतायत तर हाडांची हत्यारं पण मिळू शकतात. पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही मिळत आहेत. काटक्या किंवा हे नाशवंत असल्यामुळे काय होते त्यांच्यामुळे तयार केलेली हत्यारं आपल्याला मिळत नाहीयेत. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला बरीचशी दगडाची हत्यारं आणि त्यांची नावं किंवा त्यांना काय म्हणू शकतो हे पाहायला मिळतंय. तर पहिला हा जो दगड आहे हा आहे दगडी गोट्याचे तोड हत्यार, म्हणजे याने आपण एखादी गोष्ट तोडू शकतो, फोडू शकतो. ठीक आहे. तर हे बघा ह्याचा असा आकार आहे साधारणतः, ह्याला असं वरून तासलंय पण थोडं थोडं छोटंसं बनला पाहिजे ना, कारण एवढा मोठा दगड असतो त्यातलं ते तासून तासून काढायचं आहे. ठीक आहे. दुसरं आहे तासणी. आता हे तासायचं कशाने तर ह्याने, तर ही त्यांची आहे तासणी आणि ते एक दगड दुसऱ्या दगडावरती घासून 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 आपल्या या दगडाला ते तासू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तिसरं ते म्हणजे वर्तुळाकार घन, म्हणजे बघा की थोडासा वर्तुळाकार आहे आणि बॉक्स प्रमाणे असा वर्तुळाकार शेप मध्ये आहे त्याच्यामुळे वर्तुळाकार घन. तर त्याचा उपयोग ते काय करतात तर काहीतरी फोडण्यासाठी वगैरे असा होत असावा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दगडी छिलक्याचे तोड हत्यार. छिलक्याचे तोड हत्यार म्हणजे काय बघा इथून एकदम बारीक आहे हे. ठीक आहे. म्हणजे काहीतरी पील करण्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काहीतरी कुठलं तरी फळ आहे त्याच्यावरची साल काढायची असेल तर अशा पद्धतीने काहीतरी पील करण्यासाठी, जसं की आपण घरामध्ये कसं ते छिलका वापरतो, काय बरं बटाट्याची साल, कच्च्या बटाट्याची साल काढायची असेल तर न उकडता वगैरे, तर त्यासाठी आपण ते साल काढायचा वापरतो. तर त्याच पद्धतीने हे आहे छिलका की जे याचा इथला भाग जो आहे तर तो पातळ असतो आणि अर्थात पातळ असल्यामुळे आणि मजबूत असल्यामुळे तो टोकदार बनतो आणि मग त्याच्यामुळे आपण साल वगैरे फळांची काढू शकतो किंवा इतर काही गोष्टींची पण, सपोज की आपल्याला काटक्याची वरची साल काढायची आहे किंवा झाडाचं वरचं काही काढायचं आहे तर यासाठी पण आपण हे वापरू शकतो. नेक्स्ट आहे हाडाच्या टोचा. सो या ठिकाणी बघा ह्याला असं छान टोकदार असल्यामुळे हाडाचे टोचा आहे. सपोज की एखाद्या कुठल्या तरी प्राण्याला असं टोचून मारायचं आहे किंवा काही करायचं आहे कारण तो त्या काळामध्ये शिकारी करायचा. सो अर्थात त्यामुळे त्याला हे उपयोगी पडू शकतं. नेक्स्ट आहे शिंगाचे खंते. आता त्याला काही खाली खणायचं असेल, जमिनीमधलं काही खणून काढायचं आहे वगैरे, तर यासाठी हे खंत आहे जे ते जमिनीमध्ये खणण्यासाठी वापरू शकतात, जे शिंगापासून बनवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे शिंग असतील, हाडं असतील या सगळ्या प्राण्यांच्या अवयवांचा उपयोग हे सगळं बनवण्यासाठी केला जायचा दगडाबरोबरच. नेक्स्ट आहे अश्मयुगीन हत्यारे. ज्या काळामध्ये हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारं मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असं म्हणतो आणि अश्म म्हणजेच काय दगड. सो हत्यारांचे आकार आणि प्रकार यांच्यावरून अश्मयुगाच्या काळामध्ये 3 कालखंड पडतात. म्हणजे अश्मयुग एक खूप मोठं युग असतं, असं नाही की काल सुरू झाले आणि आज संपलं असं नसतं. एखादं युग हे खूप मोठं, खूप सहस्त्र वर्षांचं असू शकतं. पण जेव्हा आपण एखाद्या युगाचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्यामध्ये पण काही प्रकार पाडले पाहिजेत ना, नाहीतर कसं म्हणणार युगाच्या सुरुवातीला असं झालं, युगाच्या शेवटी असं झालं, युगाच्या मध्ये असं झालं. पण त्यापेक्षा जर आपण त्याला कालखंड दिला तर, की युगाच्या सुरुवातीचा काळ आहे पुराश्मयुग, युगाचा मधला काळ आहे मध्याश्मयुग, त्या युगाचा शेवटचा काळ आहे नवाश्मयुग. तर अशा पद्धतीने मग आपण म्हणू शकतो ना की हे नवाश्म युगामध्ये झालं, हे पुराश्म युगामध्ये झालं, जेणेकरून अभ्यास करायला अजून सोपं पडेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पुराश्म युग म्हणजे काय सुरुवातीचं अश्मयुग, मध्याश्म युग म्हणजे काय मधला कालावधी अश्मयुगाचा, नवाश्म युग म्हणजे काय जिथे अश्मयुग संपून दुसरं युग चालू होणार आहे किंवा अश्मयुगाचा शेवटचा कालावधी ज्याला आपण म्हणतो नवाश्म युग. तर आता बघा प्रत्येक युगामध्ये किंवा हे जे सब पार्ट्स आपण केलेले आहेत त्याच्यामध्ये काय काय होतंय. पुराश्मयुग.
पुराश्म युगातील कुशल मानव आणि ताठ कण्याचा मानव या दोहोंनी आघात तंत्राने हत्यारे बनवली. कुशल मानव आपण बघितले की तो हत्यारे बनवायचा. ताठ कण्याचा मानव अर्थात कुशल मानव आणि ताठ कण्याचा मानव थोडे वेगळे आहेत. आपण जे प्रकार आहेत तर ते मानवाची वाटचालीमध्ये बघितलेत. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. सो या दोघांनी काय केले, आघात तंत्राने म्हणजे असं मारून एका दगडाने दुसऱ्या दगडावरती मारून मारून तासून काहीतरी हत्यारे बनवायची. तर अशा पद्धतीने त्यांनी बनवलं. एक गोटा दुसऱ्या गोट्यावरती आपटून दगडाचे शिलके काढणे याला आपण आघात तंत्र म्हणतो. म्हणजे एक दगड दुसऱ्या दगडावरती आपटायचा, घासायचा, त्याच्यामुळे दगडाला आकार मिळतो. तर याला सगळ्याला आपण आघात म्हणजे काय, मारणे, प्रहार करणे. ठीक आहे, त्याला आपण आघात तंत्र म्हणतो. या पद्धतीने तयार केलेली जी पुराश्म युगामधील सुरुवातीची हत्यारे आहेत तर ती ओबडधोबड होती. कारण अर्थातच आपण एका दगडाने दुसऱ्या दगडावरती मारतोय तर आपण परफेक्ट असं काही एक्सपेक्टच नाही करू शकत. काहीतरी ओबडधोबडपणा असणार आहेच. सो त्या हत्यारांच्या एका बाजूला थोडीशी धार असायची. तासल्यामुळे किंवा घासल्यामुळे एका बाजूला काय आहे, धार आहे आणि त्यांना तोड हत्यारे म्हणायचे. तर आता इथे आपण बरीचशी हत्यारे बघितले, त्याच्यामध्ये आपण तोड हत्यारे पण बघितले की कुठे कुठे याला मध्ये मध्ये धार आहे, जेणेकरून आपण ते कापण्यासाठी किंवा मारण्यासाठी वगैरे वापरू शकतो. त्यांचा उपयोग फक्त कठीण कवचाची फळे किंवा हाडे फोडण्यासाठीच होणं शक्य होतं. कुशल मानवाने तयार केलेली हत्यारे अशा प्रकारची होती. कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झाले नव्हते, हे त्याच्या हत्यारावरून समजते. आता बघा, एवढीच हत्यारे वापरून काय आपण म्हणजे सगळ्याच प्राण्यांची शिकार करू शकतो का, तर नाही. शिकार करायला काहीतरी भाला वगैरे पाहिजे, काहीतरी असं मोठं असं टोकदार काहीतरी असं पाहिजे. तर त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की यांना पूर्णतः शिकार करता येत नव्हती अजून पण. आणि ही हत्यारे तयार करताना दगडाचे धारदार छिलके निघत होते. तो ते छिलके कातडाला चिकटलेले मांस खायला खरवडायला. म्हणजेच काय की आता हे करताना याचा एक तुकडा उडाला इथला, तर तो असा जो काही तुकडा असेल त्याचा उपयोग माणूस काय करायचा, या मांसावरचं म्हणजे या कातड्यावरचं मांस वगैरे खरडून काढायला, घासून काढायला ते वापरायचा. ठीक आहे. मांसाचे किंवा इतर अन्न पदार्थाचे तुकडे करणे आणि ते कापणं वगैरे असेल यासाठी पण तो वापरायचा. काठीत असणे एक्सेट्रा. कुशल मानवाच्या तोड हत्यारांपेक्षा ताठ कण्याच्या मानवाने बनवलेली जी हातकुऱ्हाड आहे आणि फरशी हे हत्यारे अधिक प्रमाणबद्ध. आता फरशी म्हणजे काय, तर पसरट पात्याची कुऱ्हाड. म्हणजे कुऱ्हाड आपण साधारणतः पाहिली की त्याला एक दांडा असतो आणि या ठिकाणी त्याला अशा पद्धतीने असं खणण्यासाठी काहीतरी त्याने म्हणजे तोडण्यासाठी काहीतरी त्याने असं लावलं होतं इथे असं. ठीक आहे. आता त्या काळची कुऱ्हाड काही इतकी परफेक्ट नसावी, मग त्यांनी खूप प्रकार ट्राय केले की ते दगड लावायचं, इथे हे लावायचं, ते लावायचं. त्यातल्या त्यात पण जे इथे सगळ्यात टोकदार आणि पसरट जे लावलं असेल, अर्थात पसरट म्हणजे टोकदार असणार, कारण दगडाला जेव्हा आपण एकदम बारीक करतोय तेव्हा त्याला ती धार येतेच आपोआप. सो त्याला आपण म्हणणार आहोत फरशी. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओके. सो प्रमाणबद्ध हत्यार तयार करण्यासाठी ते आधी मनामध्ये साकारावं लागतं. अर्थात कुठलीही कलाकृती बनवायची असेल तर आधी आपण तिच्याबद्दल विचार करतो की ही कशी बनवता येईल, ही कशी घडवता येईल वगैरे, आणि मगच आपण ती प्रत्यक्षात करतो. सो त्यांचं हेच म्हणणं आहे की कुठली पण कलाकृती, कुठलं पण हत्यार बनवायचं असेल तर आधी आपल्या ते मनामध्ये आकार घेतं आणि मग ते ऍक्च्युली आकार घेतं. सो तसे झाले तरच ते प्रत्यक्षात उतरवता येतं. ताठ कण्याचा मानव हत्यारे घडवण्याआधी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत होता. म्हणजे हे पण आपल्याला कळू शकतं की तो असं असं काहीतरी करत असावा. दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबर शिंगासारख्या वस्तूचा घन वापरला. सो सांबर शिंगा म्हणजे एक प्राणी आहे, त्याचा हाडांचा वगैरे त्याने उपयोग केला असावा. शिवाय काढलेल्या छोट्या छिलकांच्या कडांचे पुन्हा बारीक बारीक छिलके काढून त्याने अधिक पातळ, म्हणजे आधी हे मोठं दगड असेल त्याचा त्याने अजून बारीक पातळ दगड केला. या पातळ दगडाचा अजून पातळ असे दगड तो करत गेला. तर अशा पद्धतीने त्याने छिलके काढून त्याचं जे काही वापरण्यासाठी उपयोग होईल तशा पद्धतीने तो करत होता. तर सुधारलेल्या हत्यारांमध्ये ताठ कण्याच्या मानवाच्या अन्नामध्ये पण अधिक विविधता आपल्याला पाहायला मिळते. सो बघा की या ठिकाणी एवढा मोठा छिलका आहे, त्याला कापून त्याचा छोटा छिलका केला, त्याला परत कापून त्याचा अजून छोटा छिलका केला, असं करत करत ते गेले होते. हात कुऱ्हाडला बघा इथे हे आहे, म्हणजे याने ते मारणार आणि याला मग मागे पुढच्या काळामध्ये याला मागे हाडं वगैरे जोडली जायची किंवा झाडाची फांदी लाकूड बिकूड जोडलं जायचं, मग ते असं आपण मारू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही हत्यारं आहेत. सो कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणं शक्य झालं, कारण त्याने अजून वेगळ्या प्रकारची हत्यारं जी आहेत ती बनवायला सुरुवात केली आणि म्हणूनच त्याचं आपण असं म्हणू शकतो की त्याच्या खाण्यामध्ये जे आहे तर ते व्हेरिएशन पाहायला मिळतंय किंवा विविधता पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे असं आहे की प्रामुख्याने हरिण, ससा, गवा अशा प्रकारचे प्राण्यांची शिकार तो करत असायचा. शक्तिमान मानवाने दगडाची हत्यारे बनवण्याचे तंत्र पण प्रगत केलं होतं. तो लहान आकाराची हत्यारे तयार करू लागला होता. आता बुद्धिमान मानव.
बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रामध्ये क्रांती घडवून आणली होती. म्हणजेच काय केलं त्याने की अजून चांगली हत्यारे, अजून उपयोगाची हत्यारे जो आहे तो ते बनवू लागला. त्याने दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. म्हणजे एवढा दगड असेल तर ह्याला छिलका करून 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 ह्याचे एकदम पातळ पाती बनवणं. ठीक आहे. सो हे मागून असं कापून 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 याची पातळ पाती बनवणं वगैरे. ठीक आहे. सो या लांब पात्यांपासून मग सुरी बनवायची, त्याची तासणी बनवायची, टोचा बनवायची, छिन्नी वगैरे बनवायचं. हे सगळे हत्यारे तो बनवू लागला होता. आणि यासाठी तो गारगोटीच्या ह्याच्यामधला दगड वापरायचा किंवा हस्तिदंत म्हणजे हत्तीचे दात याचा वापर तो करायचा. बुद्धिमान मानवाने जे काही हत्यारे बनवण्याचे तंत्र आहे तर ते परिसराचे ज्ञान, अन्न मिळवण्याचे तंत्र याच्यामध्ये खूपच प्रगती केल्याचं बघायला मिळतं. कारण त्याची ही सगळी चित्र जी आहेत तर ती बघायला मिळतात आपल्याला. सो पुढं असं आहे की त्यामुळे त्याला एकाच परिसरामध्ये दीर्घकाळ वास्तव्य करणं शक्य झालं. कारण त्याला कळू लागलं ना की आपण कसं काय म्हणजे शिकार करू शकतो किंवा खूप वेगळ्या प्रकारची तंत्र त्याने बनवली. मग त्यामुळे त्याला एकाच ठिकाणी खूप प्राण्यांची शिकार करणं पण शक्य झालं. मग तो वास्तव्य पण करू लागला. बुद्धिमान मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या. काही सामूहिक उत्सवही तो साजरे करू लागला. आता अर्थात त्या ठिकाणी काही सगळेच उत्सव नसतील, पण जे काही त्यांना एकत्र येऊन खाणं असेल, एकत्र येऊन शिकार करून केलेलं जे अन्न असेल तर ते वाटून खाणं वगैरे. सो असे काही गोष्टी आपण त्याला सामूहिक समारंभ वगैरे असं म्हणू शकतो. बुद्धिमान मानवाने निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू, गुहाचित्रे याचा या उत्सवांशी संबंध असावा असे मानले जाते. बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला. त्यासोबतच वेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्यांचे दात इत्यादी पासून तयार केलेले मणी वगैरे पण त्या काळामध्ये मिळत आहेत. आणि अशा तऱ्हेने म्हणजे मणी मिळाले म्हणजेच काय काहीतरी कलात्मक वस्तू मिळाली. ते आता मणी शृंगार किंवा ते दागिन्यांसारखं पण वापरू शकतात. सो अशा पद्धतीने एका संस्कृतीला सुरुवात होत होती पुराश्म युगामध्ये. भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्यारांचे अवशेष काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत अनेक ठिकाणी मिळालेले आहेत. आता अर्थात म्हणजे पूर्ण परिसरामध्ये लोक भटकंती करत होते. सो फिरत फिरत ते सगळ्याच पूर्ण भारतामध्ये किंवा किंबहुना जगामध्ये पण आपण भारताचा विचार करतोय. पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष मात्र भारतामध्ये फारसे नाही मिळाले आपल्याला. सो मध्य प्रदेशामधील होशंगाबाद जवळील नर्मदा नदीच्या काठावरती हथनोरा हथनोरा नावाचं एक गाव आहे. आणि या गावाच्या परिसरामध्ये अश्मीभूत कवटी म्हणजे अश्मयुगीन काळामधल्या माणसाची कवटी, त्याच्या खांद्याची हाडे अशा पद्धतीचेच काही अवशेष मिळालेले आहेत. आणि अवशेषावरून असं वाटतंय की ब्रॉड खांदा असणं, नॅरो खांदा असणं यावरून आपण ओळखू शकतो की कदाचित ते जे अवशेष आहेत तर ते एखाद्या स्त्रीचे असावेत. त्याखेरीज पुडुचेरी जवळ असणाऱ्या एका गावाच्या परिसरामध्ये अश्मयुगातील एका बालकाची अश्मभूत कवटी मिळाली आहे. कारण ती लहान असावी आकाराने. अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांमधून पण पुराश्मयुगीन मानवाचे काही अवशेष मिळाले आहेत. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर, नेवासा जवळचे चिरकी नेवासा हे स्थळ प्रसिद्ध आहेत. कारण या ठिकाणी काही अवशेष मिळालेले आहेत. मानवाचे असतील किंवा काही वस्तूंचे असतील हे अवशेष मिळालेले आहेत. गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावरती आहे आणि चिरकी नेवासा प्रवरा नदीच्या काठीवरती आहे. सो प्रवरा नदी वगैरे नेवासा जे आहे तर ते थोडंसं नाशिक अहमदनगरच्या भागामध्ये येतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे मध्याश्मयुग. आता आपण युग पाहिलं, त्याच्यामध्ये हत्यारं कशी होती. अर्थात मोस्टली हत्यारं दगडाचीच आहेत. इतकं काही विकास झालेला आपल्याला नाही पाहायला मिळाला. बट आता आपण पाहणार आहोत की मध्याश्मयुग कसं होतं आणि हे जे मध्याश्मयुग आहे तर याच्यामध्ये काय काय प्रगती केली होती माणसाने तर ते आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. चलो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मध्याश्म युगामध्ये बुद्धिमान मानवाचे पाऊल आणखी पुढे पडले. त्याने कुत्रा माणसाळवला. म्हणजे अर्थात आता ते हळूहळू एका ठिकाणी राहू लागले होते, एकत्र राहू लागले होते. तर मग त्यांनी काय केलं, हळूहळू कुत्रा माणसाळवला. म्हणजेच काय कुत्रा त्यांनी लाईक डोमेस्टिक अॅनिमल प्रमाणे त्याला खायला देणं हे करणं वगैरे सुरुवात केली. मध्याश्म युगामध्ये हवामान आणि पर्यावरणातील बदल यामुळे मानवाची जीवन पद्धती पण बदलू लागली. बुद्धिमान मानव शिकारी बरोबरच पशुपालन करू लागला. त्यासोबतच आणि निसर्गामध्ये जे काही उगवलं असेल धान्य वगैरे त्याची कापणी पण करू लागला. त्यामुळे ते वर्षातील काही काळ एके ठिकाणी वस्ती करू लागले. कारण काही आपण म्हणजे काही आपण पीक लावलं असेल तर ते लगेचच काही उगवणार नाहीये. मग जोपर्यंत ते नाही उगत तोपर्यंत ते त्याच ठिकाणी राहायचे. सो असं करत करत मग ते एका ठिकाणी वस्ती वगैरे करू लागले. म्हणजे आधी जो मानव भटक्या स्वरूपामध्ये राहायचा म्हणजे इकडून तिकडे सारखं फिरत राहायचा, तो आता ऍटलिस्ट एका ठिकाणी राहू लागला होता, वस्ती करू लागला होता. त्याच्या आहारामध्ये विविध वनस्पतींचा पण समावेश झाला होता. या काळामध्ये शेळी, मेंढी या प्राण्यांना पण माणसं होण्यास सुरुवात झाली होती. म्हणजे कुत्र्याबरोबरच हे प्राणी सुद्धा आता माणूस त्यांच्यासोबत राहत होता. या सगळ्याचा विचार करता मध्याश्म युगातील बुद्धिमान मानवाला शिकारी, मासेमारी, कापणी, तोडणी
कापणी म्हणजे काय, जे पीक उगवून आलेलं आहे ते कापायचं, म्हणजे सपोज ज्वारी उगवून आली असेल तर ज्वारीचं वरचं फक्त कापायचं. ठीक आहे. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी करणं. त्याच्यानंतर विविध प्रकारच्या वजनाने हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची आवश्यकता सुद्धा होती. लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्याच्यामध्ये नखा एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवता येत असे. म्हणजे आपण एखादं हाड घेतलं तर याच्यामध्ये इथे थोडीशी खाच करायची आणि याच्यामध्ये अशी काहीतरी टोकदार पाती वगैरे बसवायची, जेणेकरून आपण ते मारून त्याची कुदळ वगैरे बनवू शकतो. तर अशा प्रकारे भारतामध्ये अनेक ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष मिळालेले आहेत. राजस्थानमधील बागोर असेल, मध्य प्रदेशमधील भीमबेटका, ज्याच्यामधलं गुहाचित्र पण आपण इथे बघितलं. त्यानंतर पुढे आहे गुजरातमधील लाघनज आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणे ही काही महत्वाची मध्याश्मयुगीन स्थळे आहेत, कारण या भागामध्ये मध्याश्म युगामध्ये अवशेष मिळाले असतील. मध्याश्म युगातील अवजारांसाठी उपयोगात आणलेली पाती पन्हाळीदार गाभा तंत्राने गारगोटीच्या गोट्यांपासून अलग केलेले असतात. ही पाती नखा एवढी किंवा त्याहून किंचित मोठ्या आकाराची असतात, त्यामुळे त्यांना सूक्ष्मास्त्र म्हटलं जातं. सूक्ष्म म्हणजे लहान अस्त्रे. या काळामध्ये टोकाला छोटे पाते बसवून बाणाप्रमाणे त्याचा उपयोग केला जायचा. म्हणजे बघा, अशा पद्धतीने पन्हाळीदार गाभा आहे की छिलके काढायचे दगडाचे खूप बारीक 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 बारीक. नेक्स्ट आहे की या ठिकाणी जे दगडाला अशा पद्धतीने टोकदार किंवा असं काहीतरी धारदार मध्ये मध्ये असं कापून 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 ज्याचा उपयोग आपण काहीतरी कापण्यासाठी, काहीतरी असं म्हणजे काय म्हणूया आपण, शिकारीसाठी असं फेकून मारले की त्याला लागेल त्या प्राण्याला, यासाठी आपण करतोय. दातेरी सुरी वगैरे आहे. त्याच्यानंतर या काही पात्यांचे आकार आहेत. त्याच्यानंतर आपण अशाच पात्या दगडामध्ये अशा घुसवलेल्या आहेत आणि यापासून बनवलेल्या आहेत आपण काहीतरी अशी बाणासारखी किंवा भाला ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारची हत्यारे. त्याच्यानंतर बघा की मासे पकडण्यासाठी मासा याच्यामध्ये इथे काहीतरी खायला लावलं की मासा तो खाण्यासाठी येतो आणि मग हे त्याच्या मासाच्या तोंडामध्ये अडकतं. सो मग अशा प्रकारचे गळ पण बनवलेले आहेत मासेमारीसाठी. त्यानंतर नवाश्म युगामध्ये घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे बनवली गेली. म्हणजे आतापर्यंत फक्त साधारणतः ओबडधोबड हत्यारं आपण काय बघितली, पुराश्म युगामध्ये हत्यारं होती पण खूप ओबडधोबड होती. मग हळू माणसाच्या हत्यारं बनवण्यामध्ये पण म्हणजे प्रगती होत गेलेली आहे, वेगवेगळे प्रकार येत आहेत आणि आताची हत्यारं थोडीशी गुळगुळीत आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि मग नव्या प्रकारची हत्यारं घडवली गेली आणि घडवल्या जाण्याचा हा काळ आहे. आताची हत्यारं थोडीशी वेगळी आहेत आणि म्हणून त्याला आपण नवाश्म युग असं म्हणतो. नवीन अश्मयुग, नवाश्म युग, नवीन प्रगती झाली म्हणून. सो नवाश्म युगापर्यंत शेती करणं, पशुपालन करणं या सगळ्या गोष्टी आता होऊ लागल्या होत्या. आपण बघितलं की त्याने मध्याश्म युगामध्ये शेती करायला सुरुवात केली. पुराश्म युगाच्या शेवटपर्यंत ते एका ठिकाणी राहणं, वस्ती करणं वगैरे या सगळ्या गोष्टी करत होते. मध्याश्म युगामध्ये पाळीव प्राणी पाळणं असेल किंवा शेती करणं असेल किंवा नवीन हत्यारं बनवणं शिकारीसाठी वगैरे हे चालू झालं होतं. नवाश्म युगामध्ये अजून चांगल्या प्रकारची हत्यारं बनवली जाऊ लागली होती आणि शिकार हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेती आणि पशुपालनासाठी पण पूरक बनले होते. म्हणजे फक्त शिकार इतकंच नव्हे, तर आता शेती पण केलं जात होतं, आता पशुपालन पण केलं जात होतं. ठीक आहे. तर भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत. म्हणजे अर्थात या ठिकाणी संस्कृती काय होती, अर्थात संस्कृती म्हणजे आपण काय म्हणू शकतो की त्या ठिकाणी नवीन नवीन गोष्टी काय घडत होत्या, माणूस एकत्र आला की ते काय करत होते, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला संस्कृतीमध्ये बघायच्या आहेत. गंगेच्या खोऱ्यामध्ये असेल त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये पण या संस्कृतीची काही स्थळे जी आहेत तर ती आपल्या समोर येत आहेत. आता तेच आपण पुढे बघणार आहोत की माणसाने निवारा करायला सुरुवात केली, एकत्र राहू लागले, वसाहती बनवायला सुरुवात केली. आता त्याचे गावं कशी बनली, त्याची नगरं कशी बनली, कधी कधी माणूस म्हणजे कुठल्या काळापर्यंत माणूस एकत्र राहायचा, कधी शेती करायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे अजून पाहायच्या आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर या ठिकाणी बघा कुऱ्हाड पाहायला मिळते आपल्याला की हा या ठिकाणी दगड किंवा हाड असायचं आणि त्या हाडामध्ये अशा पद्धतीने दगड घुसवला जायचा. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.